कुक्कुटपालन व्यावसायिकांना अध्यादेशानुसार कृषी समकक्ष दर्जाच्या सुविधा द्या. पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांची मागणी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन या व्यावसायिक शेतकऱ्यांना कृषी समकक्ष दर्जा आणि कृषी समतुल्य सर्व सुविधा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर करून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. शासनाने काढलेल्या अध्यादेशांचे पालन पशुसंवर्धन आयुक्त पुणे आणि ग्रामविकास सचिव यांना या अध्यादेशाची माहिती असून देखील कृषी दर्जाच्या सुविधा न दिल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये असंतोषाची तीव्र भावना उमटली आहे. जर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले शासकीय निर्णय पाळले जात नसल्यास या विरोधात कुक्कुटपालन शेतकरी राज्यव्यापी आंदोलन छेडतील असा सूचक इशारा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी पेन येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे GR काढलेले आहेत. त्या GR मध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन असेल, त्याच GR मध्ये कुक्कुट खाद्य गोणीवरती अन्न घटकांची ठळकपणे नोंद करावी. तसेच ज्या व्यवसायावर पूर्ण शेतकरी जोडधंदा म्हणून बघत होता, त्याच जोडधंद्याला, त्याच कुक्कुटपालनाला व्यवसायाला ज्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कृषी दर्जा दिल्यामुळे या व्यवसायाला एक चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटत आहे. परंतु हे GR काढल्यानंतर देखील ग्रामविकास मंत्रालयाने त्याचा अभ्यास न करता किंवा त्यांना माहीत न असल्यासारखा त्यांनी एक वेगळा GR काढून महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना एक वेगळी वागणूक दिलेली आहे किंवा त्यांना एक वेगळ्या संभ्रमात टाकून ग्रामविकास खात्याने चुकीचा केलेला आहे. कारण यामध्ये आम्ही 2024 रोजी माननीय विखे पाटील साहेब जेव्हा पशुसंवर्धन मंत्री होते, तेव्हा गिरीश महाजन साहेब तेव्हा ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्या समवेत आम्ही मीटिंग घेऊन त्यावेळेला ग्राम सचिव देखील उपस्थित होते. त्यावेळेला आम्ही एक त्यांना प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावामध्ये कुक्कुटपालनासाठी कर प्रणाली कशी असावी हे सांगण्यात आले होते. कारण इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे कर प्रणाली आहे त्याप्रमाणे कर प्रणाली आपल्या इथं सांगण्यात मंजूर देखील झाले होते. परंतु या वेळेला ग्रामविकास कार्यालयाकडून वेगळा याच्यावर निर्णय देऊन सर्व शेतकऱ्यांची नाराजी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र आयुक्त कार्यालय पुणे जे वेगवेगळ्या प्रकारचे GR जे लागू केले, ते GR लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे कोणताही ठोस पाऊल उचलत नाही. त्याच्याकडे कानाडोळा करून सर्व शेतकऱ्यांची निराशा करून घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ 78 लाख शेतकरी या संदर्भात नाराजीच्या सुरामध्ये आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत. तर ह्या सर्वांचा विचार घेऊन विचार विनिमय करून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब असतील तसेच पशुसंवर्धन मंत्री यांनी लक्ष घालावे. लक्ष घालून यामध्ये जो योग्य तो निर्णय द्यावा आणि जे जाचक जे GR काही काढत आहेत ते त्वरित थांबवावे. जर असे नाही केल्यास तर पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून सर्व शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन या आंदोलनाला वेगळा स्वरूप येईल असं आता आम्हाला वाटायला लागलेत. कारण प्रशासनाने चांगले GR काढून शेतकऱ्यांना एक नवीन दिशा देण्याचा विचार करत आहे, परंतु खालील प्रशासकीय अधिकारी चांगला उपयोग न करता ते शेतकऱ्यांच्या वाईटावर टपलेत की असं आता आम्हाला समजतं. किरण बांधनकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.